परमेश्वर, तू माझ्या पाठीशी उभं राहिलास. आजपर्यंत मी तुझ्या समोर नाही आले, तरी बी तू माझी इच्छा पूर्ण केलीस. त्याबद्दल तुझे मानावे तितके आभार कमी. माझ्या सत्यावर यापुढे बी कुठलं बी संकट येऊ देऊ नको. त्याला नेहमी सुखात ठेव. ओ चला की टीव्ही बघूया. टीव्हीला काय लागलं तिथं? अगो बया 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 बया, तुम्ही आलाय मी. अगं सुनंदे, कोण आलंय बघ जरा. मम्मी इथं काय करते? मम्मी साहेब, तुम्ही असं अचानक येणं केलं? घरला घेऊन जायला आले होते. ए चल ग माझ्या सोबत. बरीच तावड गावली. आता बघती तिला कशी काय ती. अहो बसा तरी. नाही बसायला टाइम नाही माझ्याजवळ. ए चल ग. कुठं चल? मंजू तुझ्या बरोबर कुठं बी येणार नाही. तू तिच्या किती बी नवण्या केल्या, किती बी तिच्या हातापाया पडलीस, तरी बी ती तुझ्या संग येणार नाही. नाही म्हणजे मीच तिला तुझ्या बरोबर येऊन देणार नाही. तर तुला काय वाटलं? तू तिला हकलून देशील आणि ती काय आम्हाला जड होईल वे? अजिबात नाही. पोरगी काय आमची रस्त्यावर पडली वे ग? अगं तिला आयुष्यभर सांभाळायला खमकी आहे ही रत्ना काटे. हा, ही तिच्या हक्काचं घर आहे. काय ग, माझ्या भाचीचा अपमान करून तू तिला हकलून दिलीस, तेव्हा तुला काय वाटलं नाही वी? म्हणजे तू कवा बी उठायचं तिला हकलून द्यायचं, कवा बी उठायचं तिला घ्यायला यायचं. अजिबात चालणार नाही ही. म्हणजे तुझा पोरगा जेलातनं सुटला म्हणून जगाच्या लाजकाचं तिला घ्यायला आलीस वी? अजिबात नाही येणार ती अशी तशी तुझ्या संग. तिची माफी मागावं लागन. तेव्हाच येईल ती. आणि ती बी अशी तशी नाही. तुझ्या पायावर नाक घासून माफी मागावं लागन. वंस, आहो काय बोलताय तुम्ही हे? हा ए तू का बस. मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाही अजिबात. तिला माफी मागावं लागन म्हणजे लागन. आणि ती बी नाक घासून. हा म्हणजे अगदीच काय नाक घासायची गरज नाही, पण माफी मागावं लागल. ए फुकटे, माफी फिरी मागत नसते मी. बघा म्हणजे आमच्या पोरीवर अन्याय करायचा ती करायचा. वरनं ह्यांनी माफी बी नाही मागायची. वर आणि तोंडवर करून तिला घ्यायला बी यायचं. आणि आमची पोरगी तुमच्या संग आली आणि तिथं जाऊन परत काय झालं तर आम्ही काय करायचं? वंस, आहो शांत व्हा. एवढं काय झालेलं नाही. माणसांमध्ये गैरसमज होतातच ना. पण त्या आल्यात ना मंजूला न्यायला. मग अगं कसली आई आहेस तू? पोरगीला तुझ्या हकलून दिली. तुझी पोरगी हित्ता माहेरात येऊन पडली. तसं तुला काय वाटत नाही? वाटेल तरी कसं? तुला ऐकून घ्यायला लागतंय. मला मला ऐकून घ्यायला लागतंय. असं तोंड बाहेर काढलं की समजा गाव मला विचारते काय काय ऐकून घ्यायला लागलंय मला. तुला काय ठाव? हो आत्या, तुमच्या तोंडाचा पट्टा जरा बंद करताय का? हापराचं तोंड असतं आतापर्यंत फुटलं असतं. सॉरी म्हणायचं ना. म्हणते सॉरी. त्यांचं बी त्यांच्या लेकावर आणि सुनेवर प्रेम आहे. मम्मी आता झाल्या चूक तर बोल सॉरी. एका सॉरीने काय होतं तेव्हा नाही का? ए बलमिया, मी नसते मागत माफी पिपी. मम्मी तुला पण चांगलं माहित आहे मी सत्याशी खोटं बोलणार नाही. त्यामुळे सत्यानं सांगितल्याप्रमाणे माफी माग वहिनींची आणि त्यांना आपण इथून घेऊन जाऊ.
दारी. हा चला झालं. हा ए, झालं काय झालं? मी काय ऐकलं नाही, मला काय ऐकू नाही आलं. मला आलं की ऐकू. काय नॉनसेन्स म्हणल्या. नॉनसेन्स सॉरी म्हणल्या त्या. हा मग अजून एकदा म्हणली तर काय बिघडतंय बी? नाही ऐकू आलं मला. ए फुकटे, तुझं कानाचा पडदा फाटला असेल ना तर जा डॉक्टर जाऊन तपासून घे. जरा मोठ्यानं म्हण. ऐकू नाही आलं. आत्ते, जे झालं ते झालं. मम्मी साहेब येते मी तुमच्यासोबत. हा वहिनी आवरा पटकन निघेल पण. आलीच. हा आता पुन्हा ह्या नेबरेटला 24 तास मला डोळ्यासमोर बघावं लागणार. अहो तुम्हाला बघून मला इतका आनंद झालाय ना, मी शब्दातच सांगू शकत नाही. मला पण लय आनंद झालाय तुला बघून. काय सांगू तुला. तुम्ही घरी सुखरूप आलात ना, त्यासाठी देवाचे आभार मानावे तितके कमी आहेत बघा. देवाचे आभार मानच, पण तू माझ्या म्हशींचे आभार मान आधी. अगं माझ्या म्हशींची पुण्याई, त्याच्यामुळे मी असा सुखरूप धडधाकट परत तुझ्यापर्यंत आलोय गे. खरे. पण मला सांगा, त्या तात्या साहेबांनी तुम्हाला इतका त्रास दिला तरी तुम्ही कोर्टात त्यांच्या विरुद्ध एक शब्द सुद्धा बोलला नाही. आणि त्या तात्या साहेबांना जर सत्यालाच अडकवायचं होतं, तुम्हाला जिवंत कसं सोडलं? तात्या साहेब आहे ना, त्याचं कळणं कठीण आहे बरं का. त्याच्या पोटात काय आहे, त्याच्या वाटात काय आहे, कुणी नाही ओळखू शकत. तो जे काय करतो ना ते त्याचं त्याला पण माहित नसेल बहुतेक, असं मला वाटतंय. तो कधी काय करल, कुणा संग करल, कशासाठी करल, काय काय सांगता येत नाही. एकदम गँगर माणूस आहे तो. अहो डेंजर असतं ते. हा आता किती दिवस गॅप पडला शिकवणीला, तर इकडं तिकडं होणार नाही एखादं अक्षर. काय तू पण लगेच तेच पकडून धरतेस. हा बर ठीक आहे. फोन आत्ता? तात्यासाहेबांचा फोन आहे. येऊ बघा तरी काय म्हणतो ते. हॅलो. अभिनंदन मुकदम. अहो खरंच तात्यासाहेब आज डबल खुश आहेत. अहो कारण तुम्ही आणि सत्य एकाच दिवशी सुटला म्हणून तात्यासाहेब डबल खुश आहेत. थँक्यू. पण आता माझी सुटका त्या सत्याच्या बायकोनी त्या मंजूनी सोडून आणलं ना मला. मी आपण तुमचं अजिबात नाव येऊ दिलं नाही हा तोंडावर. मुकदम साहेब, तुमचं नुसतं कौतुक नाहीये तर कौतुक आणि केवळ कौतुक. तात्यासाहेब हे तुमचं योगदान कायम लक्षात ठेवतील, कधी विसरणार नाही. आणि हो, बायकोच्या हातची आता तूप रोटी खावा आणि जाडजूड व्हा. हा खातो. तात्यासाहेबांना तुमच्यावर गाढा विश्वास होता. त्यांना माहित होतं तुम्ही असंच काहीतरी कराल. आता शांतपणे उरलेलं आयुष्य जगा. काय हा काय म्हणत होते तात्यासाहेब? ते म्हणतात एक आणि करतात भलतच.
ए वाजवा रे. रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग. साता जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. हो रात राणीच्या बहरावानी, दाट गंध तुझा नकळत जडला येड्या मनाला, सजनी छंद तुझा. हो रात राणीच्या बहरावानी, दाट गंध तुझा नकळत जडला येड्या मनाला, सजनी छंद तुझा. रूप तुझं भरजरी दाटलं यावरी, नभी जसं दाटलया टिपूर चांदन. तुझा गचकोर मी चांद बिलोर तू, आभाळ हे सार तुला दिलं आंदन. तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. वहिनी, आत्ता करा माझा औक्षण माझ्या लक्ष्मी सोबत. चला वाघमारे, तुमच्या हक्काच्या घरात तुमचं स्वागत आहे. चला. अजिबात हेतून पुढे ह्या घरात पाऊल टाकायचं नाही. नुसतं ह्या घराच्या आजूबाजूला जरी फिरलीस की नाही,
तिथल्या तिथं अंगावर राखेल मधून काडी लावून देईल तुला. मम्मी साहेब ऐकून तरी घ्या. मम्मी तुम्ही मागितली होय माफी? नाही म्हणजे मागितलीच असेल घरी आल्यात त्या म्हणल्यानंतर. बाकी काही म्हणा, तुम्हाला त्यांची माफी मागायला लागली, त्यांच्यासमोर झुकायला लागलं की बाकी वाईटच झालं बघा. म्हणजे आपल्या आपल्या माणसांमध्ये सत्यभाऊजींनी माफी मागायला सांगितली असते का नाही ते एक वेळ चाललं असतं. पण सगळ्या गावासमोर तुमचा अपमान होईल असं करायला सांगितलं बघा त्यांनी. आता सगळ्यांना कळलं का तुम्ही माफी मागितली. मी सपनी, तू नको काळजी करू. मी माझा मान सन्मान पुन्हा मिळवीन. ह्याचा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसत नसते. ह्या आणि ब्रेटला ह्याची लई मोठी किंमत मोजावी लागणार आहे. सत्या, मी तुला सोडून कुठे नाही जाणार आहे आता. एवढा घट्ट का पकडून ठेवलास आत? वाघमारे, मला माहिती आहे तुम्ही मला सोडून कुठंच नाही जाणार ते. पण तुम्ही नव्हता ना माझ्याजवळ. तुम्ही लय सहन केलंय वाघमारे, ते बी एकट्यानं. मी बी लांब होतो त्यामुळं माझ्या मनात ना नाही ते विचार यायचे. तुमची काळजी वाटायची. त्यामुळे आत्ता ना तुम्ही एक मिनिट सुद्धा माझ्यापासून लांब जाऊ नये असं वाटतं मला. वाघमारे, मी आजपर्यंत दुसऱ्यांसाठी काही ना काहीतरी करत आलो, पण माझ्यासाठी कोणतरी एवढं काहीतरी करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण तुम्ही केलं. माझ्यावर चालवलेली गोळी तुम्ही स्वतःवर घेतली. मला जेव्हा खुनाच्या आरोपाखाली अटक झाली तेव्हा मला सोडवण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले. माझं एन्काउंटर होत होता तेव्हा माझा जीव वाचवला. त्या मुकादमाला शोधून त्याला कोर्टात हजर केलं आणि माझी निर्दोष सुटका केली. हे सगळं करणं काय सोपं नव्हतं वाघमारे, लई अवघड होतं. पण ते तुम्ही करून दाखवलं. वाघमारे, तुम्ही माझ्यासाठी जे काय केलं ते सगळ्याचं मला लई कौतुक वाटतं, लई अभिमान वाटतो. सत्यवानाचा जीव जसा सावित्रीनं वाचवला होता ना, तसा तुम्ही माझा वाचवलाय. तुम्ही नव्या काळातल्या सावित्री आहे वाघमारे. जगाशी भिडणाऱ्या, जगाला नडणाऱ्या. पण राहून राहून मला एकाच गोष्टीची खंत वाटते. तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, त्या बदल्यात तुम्हाला फक्त त्रास सहन करावा लागला. तुमच्या वाट्याला नेहमीच दुःख आलं. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. सॉरी वाघमारे, खरंच सॉरी. सत्या, तुझ्यासाठी वाटेल ते सहन करायला तयार आहे मी. हे बघ, जे काही घडून गेलं तो आपल्या वाट्याला आलेला एक वाईट काळ होता म्हणून सोडून द्यायचं. त्याचा विचार नाही करायचा. ते दिवस सरलेत आता त्याचा विचार सोडून द्यायचा आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करायची. कळलं? काय कळलं? तुमचा यो हात आणि तुमची साथ मी आयुष्यभरात कधीच नाही सोडणार.
वाघमारे, आता तुमच्या डोळ्यातनं पाणी नाही बघायचं मला. आता तुमच्या डोळ्यात फक्त प्रेम बघायचंय माझ्यासाठी. कळलं का? कळ. सत्या, आपण सगळी संकट पार करून मुकादमाला शोधून काढलं. तुला या सगळ्यातनं बाहेर काढलं, पण खरा गुन्हेगार अजून पण मोकाट फिरतोय. मुकादमानं कोर्टात त्याचं नाव नाही घेतलं. मुकादमाला खरंच माहित नसेल का त्यानं मुद्दाम सांगितलं नसेल. काय सांगता येत नाही. आणि वाघमारे, तो माझा कडं चोरणारा चोर बी सापडला नाही. तो सापडला तर आपल्याला त्या नेत्यापर्यंत पोहोचता येईल का? सांगता नाही येत. तो जो कोणी मोठा नेता आहे त्याला जर या चोरानं प्रत्यक्षात बघितलं असेल तर आपण नक्कीच त्याच्यापर्यंत पोहोचू. बरोबर आहे वाघमारे, पण मला ना यापेक्षा जास्त महत्वाचा प्रश्न पडलाय. काय? एक मिनिट. सत्या, काय झालं? वाघमारे, मला ना लई महत्वाचा प्रश्न पडलाय. काय? अहो, एवढ्या दिवसानंतर माझी बायको माझ्या जवळ आहे आणि मी ह्या विषयावर बोलत बसायचंय का? मग काय बोलायचं? अहो, मुळात बोलायचंच कशाला आहे? मग काय करायचंय? चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनानं मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना, नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना. पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो, बहरून जातो पुन्हा ताल माझा. आपल्यात जे अंतर पडलंय ना ते संपवायचं. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल. सत्या, वाघमारे, सत्या, वाघमारे. मम्मी, तुम्ही त्या ऍक्सिडेंटल जाऊ मुळे अस्वस्थ आहेत ना एवढ्या? हाणला का तुझा नाकाला शेंडा? त्या नेबळचं नाव घेऊ नका. सॉरी सॉरी सॉरी. नाही म्हणजे आता तुम्हाला त्यांच्यामुळे एवढा त्रास झालाय म्हणल्यानंतर त्यांचं नावच तुमच्यासमोर घ्यायला नव्हतं पाहिजे बघा मी. पण तुम्ही सत्याभाऊजींसाठी लई सहन करताय बघा. मला तर काही बघवलंच नाही. नाही म्हणजे सत्याभाऊजींनी निदान तुम्ही त्यांच्या जन्मदाते आई आहात हे तरी विसरायला नव्हतं पाहिजे बघा. म्हणजे स्वतःच्या बायकोचा स्वाभिमान ठेवायचा म्हणून आपल्या स्वतःच्या आईला मान कोण खाली घालायला सांगते? हे काय, हे बरोबर नाही बघा. मला नाही आवडलं. हाणला का शेंडा पुन्हा? माझ्या पोराला नाव ठेवती होय? माझ्या पोराला नाव ठेवती? तुझी अक्कल काय तुझ्या नानाने तिथं कंदी पडवली की होती का? अक्कल आहे का सपनी तुला? हुबला कुठली? सपनी, ही समजा माझा लेख नाही करत, ती त्याच्याकडनं करून घेती. कोण कोणाकडनं काय करून घेते? ही सपनी ती सत्याकडनं करून घेते. आलं लक्षात. आणि ही समजायला काही मी भोळी नाही. माझा सत्य जेव्हा जेलमध्ये होता का नाही तेव्हा त्याच्या मागे हिची कशी थेर चालू होती. आता लय उजळ मात्याने फिरती. हा, ते पोलीसवालं प्रकरण आलं लक्षात. मम्मी, तुम्ही सांगून का नाही टाकत सत्याभाऊजीनं सगळं? सांगितलं असतं पण ती अजून चिडलं माझ्यावर. कसंही आता त्याच्या बायकोला विश्वास आहे. पण ठीक आहे, आता बाजी माझ्या बाजूने जरी नसली तर कवा ना कवा ती माझ्या बाजूने येईलच की. एकदा का माझ्या बाजूनं फास फिरलं
मग बघ कशी माझ्या इशाऱ्यावर तिला नाचत करते. वाट बघा. सॉरी तसं नव्हतं म्हणायचं मला. नाही म्हणजे आता तो दिवस कधी येणार काय आपल्याला माहित नाही ना. आणि आज जो काही दिवस मला बघायला लागला का नाही तो मला बघायला लागेल असं कधी वाटलं नव्हतं बघा. म्हणजे नाही म्हणजे काय सत्यभाऊजीने एवढं सगळं गावासमोर तुम्हाला त्या ऍक्सिडेंट जोबांची माफी मागायला सांगितली. मला काही आवडलं नाही बघा ते. हो त्यांचा केवढा रुबाब होता, केवढा रुबाब असतोय. आणि त्यावेळेला एकदम भित्र्या मांजरीवानं झालं होतं. मला काही बघून नाही बघा ते अजिबात आवडलं नाही बघा मला. नाही सपनी, माझा हे अपमान झालाय का नाही तो मी विसरत नसते अजिबात. ह्याचा एक ना एक दिस मी बदला घेणारच. पण बदला घ्यायचा कसा? ही हुबलक कसा घेणार ह्याच्यापेक्षा कधी घेणार हे महत्वाचं आहे. आता फक्त योग्य वेळेची वाट बघायची आणि एकदा का ती वेळ आली का मग बघ माझं घर पोकरणाऱ्या नेबट नावाच्या घोषीसाठी मी असा सापळा तयार करते का नाही का ती त्याच्यातनं आयुष्यभर बाहेरच नाही पडली पाहिजे. सॉरी. ही माया सुर्वे तिचा कायमचा बंदोबस्त करत असते, ते बी लवकरच. झाली होय सगळी तयारी? मी करू का काही मदत? झाल्या होतं चालेल. होत चालेल होय. भारीच. सवय मी करू का काही मदत तुला? झालंय सगळं. झालं होय. ह्यात काही नेऊन ठेवू का? ठेवा हे. नीट पुस ते. नक्की बसू ना मी? ठीक आहे बसते. सवे बघा बसते बाबा मी. काय बाई किती मी म्हणते काहीतरी करू द्या, काही करूच देत नाही मला. सपनावहिनी या इकड्या, मी सांगते तुम्हाला काम. आधी सांगायचं ना ग. आत्ता बसले बघ मी. पाठ पण दुखते माझी खूप. आणि तेच का तूच येतं ना. सपनावहिनी तुम्हाला तर काय काम येत नाही, नुसतं खायचं काम करा. पुसते नीट. गुड मॉर्निंग. काय झालं ग? कुठं काय? वा वा वा, आज नाश्त्याची जोरदार तयारी केलेली दिसतीये. गुड मॉर्निंग. ये काय घमघमाट सुटलाय. नुसत्या वासनच मन प्रसन्न झालंय. आजचा दिवस लयच भारी जाणार आहे माझ्यासाठी. चला आज मंजूनं नाश्ता केलाय म्हणल्यावर काहीतरी चांगलं चुंगलं खायला मिळणार. विषय आहे का? बया तुम्ही तर असं बोलताय जसं काय मम्मी आणि आम्ही कधी काही चांगलं चुंगलं करून खाऊ घातलंच नाही तुम्हाला. आता गप्पा नंतर मारा, खाऊन घ्या पटापट. अगं तसं नाही सपना, मंजू इतक्या दिवसांनी आली आहे ना आपल्या घरात म्हणून म्हणतोय. मी तर आज ना लई दिवसानंतर पोटभर खर्च खाणार, ते बी वाघमाऱ्यांच्या हातचं. वहिनी काय बी म्हणा, पण तुम्ही घरी असला का नाही असं एक चैतन्याचं वातावरण असतं, पॉझिटिव्हिटी असते एकदम. अगदी बरोबर आहे बघ जयद्या. आज घरात हा जो काय आनंद उत्साह आहे ते सत्य आणि मंजू घरात आल्यामुळेच. मग वहिनी कुणाची आहे? सवे तुझं काय ग मधीच? ननंद आहे ना मी त्यांची. मी मध्ये बोलणार नाही तर मग कोण बोलणार? पण कुणी काय पण म्हणा, आज सत्यादादा आपल्यासोबत नाश्त्याला बसलाय ते फक्त मंजू वहिनींमुळेच. नाही खरंय, वहिनी नसत्या तर दादाला अडकवलं असतं त्यांनी.
त्या ठाकूरचा चेहरा जरी आठवला ना अशी झिड जाते ना डोक्यात. पण वहिनींनी कार्यक्रमच फिक्स करून टाकला त्याचा. काय दादा? खरे मंजूनं जीवावर उदार होऊन लढा दिलाय आणि सत्याला सही सलामत बाहेर काढलंस. सत्याची समाजातली अब्रू वाचवलीस. अगं तू आहेस म्हणून या घराची इज्जत टिकू नये. अहो पप्पा असं काही काही बोलू नकोस मंजू. हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे. अगं तू आहेस म्हणून या घराचं घरपण आज टिकू नये. जे आजवर कुणाला जमलं नाही ते तू करून दाखवलंयस. नातं कसं जपायचं हे खरं तर तुझ्याकडून शिकलं पाहिजे. काय माया? मम्मी साहेब. मंजू जाऊ देत तिला. हे काही माणसांकडे दुर्लक्ष करायचं असतं. पण पप्पा चल बस आता तूही नाश्त्याला बस. आज घरात एवढा छान नाश्ता केलाय ना तर आपण सगळे त्याचा आस्वाद घेऊ. बस बस चला सुरू करा. मी तर सुरू केला आस्वाद घ्यायला आधीच.